मेघाचं नुकतंच लग्न जमलेलं. अभ्यासाके अभ्यास, यामुळे मेघा कधी स्वयंपाकघरात कधी डोकावत नसे. आईच्या हातचं गरमागरम खाणं एवढंच तिला माहीत होतं. शिवाय हुशार असल्याने नोकरी देखील उत्तम मिळाली होती. लग्नाकरता आलेले नातेवाईक बोलून दाखवत, आता तरी जेवण, भाजीपाला, किराणा आणत जा, तेवढीच सासरी उपयोगात येईल. डाळी माहिती आहेत ना सगळ्या, नाहीतर पूर्णाला तुरीची डाळ लावशील, असे जोक करत असायचे. मेघा हसण्यावारे नेत असायची. खरं आहे आई, मला आता शिकायला हवं. जेमतेम 3 महिने राहिले आता. आई मात्र एकच बोलायची, पाण्यात पडल्यावर बरोबर पोहता येतं, जमेल तुला सगळं, काळजी नको करूस. बेसिक माहिती जेवण बनवण्याची मेघाने करून घेतली. मसाला वाटणे, चटण्यांचे प्रकार, भाज्या, आमटी शिकून घेतली. पोळी आणि भाकरी मेघाला जमत होत्या. मेघाचं लग्न झालं. विराजला कामावर लवकर निघावं लागे. विराजची आई नेहमीप्रमाणे डबा बनवून देत असायची. एकदा मेघा बोलली, आई मी आले आता, मी बनवत जाईल डबा, तुम्ही आराम करा. विराजची आई बोलली, अगं माझ्या हातची भाजी आवडतात त्याला, हाताची बोटे चाकत खातो. घरी आल्यावर बघ तू डब्बा, त्याचा एक पदार्थ पण आणत नाही कधी. मेघा बोलते, बरोबर आहे आई, पण मी करून पाहते भाजी, तुमच्यासारखी नाही, पण वेगळी छान चव असणार भाजीला. बरं कर मग संध्याकाळी, म्हणत विषय संपला. भाजी मस्त बनली होती. विराज आणि सासरे भाजीचे कौतुक करायला लागले. मेघा आता रोज डब्बा बनवू लागली. सासूबाई खुश होत्या. चविष्ट भाज्या खायला मिळत होत्या. एके दिवशी पाहुणे येणार होते घरी जेवायला. सासूबाईंनी लवकर जेवण बनवायला सुरुवात केली. मेघाकरता गरमागरम पाहुणे आल्यावर चपाती करायचे ठेवले. एरवी जेवणात खुश होणाऱ्या आज मात्र स्वयंपाकघरात आधीच जेवण बनवून तयार होत्या. पाहुणे आले घरी, जेवण छान झाले. नवीन सुनबाईच्या हाताला चव छान आहे. यावर सासूबाई बोलल्या, मी बनवलं जेवण. ती काहीतरी दुसऱ्या कामात होती. तिचं काम आटपेपर्यंत माझा स्वयंपाक देखील झाला होता. ही बाब घरातल्या कोणालाच आवडली नाही. उगाच भांडण नको म्हणून पाहुणे गेल्यावर सासूबाईशी थोड्या चढ्या आवाजातच मेघा बोलली, मला हाक मारायची. आज पाहुणे येणार माहीत नव्हतं, मी आले असते मदतीला, किंवा लवकर लागले असते मी जेवण बनवायला. त्यांच्यासमोर माझा अपमान नको करायला हवा होता तुम्ही. थोडं तरी समजून घ्या मला. मी कोणत्या कामात असले तरी आवाज दिला असता तर आलेच असते मी. मी तुमची सून आहे. पाहुणे मला नाही तर तुमच्या सुनेला नाव ठेवणार आहेत. आणि मेघाचा पारा चढला. एवढे बोलून मेघा रूममध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी सासूबाई मेघाला म्हणतात, माझीच चूक झाली, मला माफ कर, मी असं वागायला नको होतं. पण तू सांग, तू आता जेवण बनवते, सर्वांना आवडतं, सगळं तुझं कौतुक करतात. आजपर्यंत माझं कौतुक होत असायचं, त्याकरता मी आतुर झाले होते. आज पण तू बनवले असते तर तुझंच कौतुक झालं असतं. मी स्वार्थाकरता तुला पाहुण्यांसमोर चुकीचं ठरवलं, माफ कर मला. आई असं काय बोलता तुम्ही, छान बनवतातच. पण आता मी घरी आले, तुम्हाला आराम मिळावा याकरता. मला चांगलं बनवता येतं असं नाही म्हणत मी. माझ्या अशा वागण्याने तुम्ही दुखावल्या गेला असाल असं वाटलं नव्हतं मला. मला पण माफ करा. आपण दोघी एकत्र एकमेकीच्या पद्धतीने जेवण बनवत जाऊया. एकत्र येऊन समजुतीने सर्व प्रश्नांची उकल सुटत असते. स्पष्टपणे आपले बोलणे समोरच्यापर्यंत मांडले की मनात कोणत्याच प्रकारची अडी निर्माण होऊन भांडणे होत नाहीत. खेडीमेडीने यावर तोडगा काढला जाऊ शकतो.